या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणी आता खडसेंनी मोठा दावा केलेला आहे, त्यांच्यावर दबाव होता असं त्यांनी म्हटलंय। आतापर्यंत या प्रकरणात काय काय नेमकं समोर आलंय? काल आपण बघितलं की दिवसभरामध्ये बऱ्याच हालचाली घडलेल्या आहेत। या प्रकरणाशी संबंधित लोकांना निलंबित करण्यात आलेलं आहे। परंतु काल न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्दे या कार्यक्रमामध्ये एकनाथ खडसे यांनी एक वेगळाच गौप्यस्फोट केलेला आहे। त्यांनी एक वेगळीच मागणी केलेली आहे। जे दुय्यम उपनिबंधक आहे ज्यांना या प्रकरणामध्ये निलंबित करण्यात आलेलं आहे, त्यांचे नार्को टेस्ट करा, म्हणजे या प्रकरणामध्ये कुणी कुणी दबाव टाकला हे स्पष्ट होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। चौकशांच्या भानगडीत पडू नका, चौकशांचं पुढे काय होतं, जसं अजितदादांच्या 70,000 कोटींच्या प्रकरणामध्ये जो काही प्रकार घडला तसाच प्रकार या बाबतीत घडू शकतो असा कुठेतरी त्यांनी संशय व्यक्त केला। आणि म्हणून त्यांनी एक प्रकारे आपण बघतोय की या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की अशा कुठल्याही भानगडीत न पडता थेट नार्को टेस्ट करा, म्हणजे नार्को टेस्टमधून या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणाकोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे, कुणी कुणी दबाव टाकला हे या ठिकाणी स्पष्ट होऊ शकेल। आता एकनाथ खडसे ज्या वेळेला यांच्याकडे हा विभाग होता, महसूल विभाग होता, त्यावेळेला 2014 ते 2019 हा कालखंड आपण जर बघितला, ज्या कालखंडामध्ये त्यांच्याकडे हे पद होतं, त्यावेळेला जर आत्ताचा आपण विचार केला तर पार्थ पवार यांचं वय आता 35 वर्ष आहे। त्यावेळेला त्यांचं वय साधारणतः एक 25 वर्ष असावं आणि मुळात त्यांची त्यावेळेला या सगळ्या प्रकरणामध्ये एवढी इन्व्हॉल्वमेंट होती का हा एक प्रश्न आहे। आणि जमीन हस्तांतरित स्वतःकडे करून घेण्याचं प्रकरण तर हे 2006चं आहे, ज्यावेळेला पार्थ पवार यांचं वय अवघे 15 वर्ष होतं। तर या संपूर्ण हा जो प्रकार, हा जो एकूण भ्रष्टाचार जो पुढे आलेला आहे, याचा कालावधी सुद्धा एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। आणि जो दावा यामध्ये केला जातो आहे, म्हणजे अजित पवारांनी काल आपण पाहिलं की असं म्हटलं की मला या प्रकरणाची काहीही माहिती नाही। स्वतः पार्थ पवार सुद्धा काही लोकांशी बोलताना असं म्हटलेलं की अजित पवार यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, या कंपनीचे आतापर्यंतचे जे सगळे व्यवहार आहे हे सगळे व्यवहार योग्य पद्धतीनं केले आहे, त्याच्यात कुठल्याही पद्धतीचा गैरप्रकार झालेला नाही असं ते सुद्धा सांगतात। असं असताना काल या प्रकरणामध्ये 2 जे अधिकारी आहेत त्यांचं निलंबन झालेलं आहे आणि आता या प्रकरणामध्ये एकूण पुढे हे काय वळण घेतं आणि त्यात एकनाथ खडसे यांचा हा दावा की भाजपचं सरकार असताना ज्या वेळेला राष्ट्रवादी पक्ष हा सत्तेत नव्हता, हा विरोधामध्ये होता, त्यावेळेला या फाईलसाठी माझ्यावर दबाव होता। त्यांनी जरी आपल्या वक्तव्यामध्ये असं म्हटलंय की कुठल्याही राजकीय व्यक्तीने माझ्यावर दबाव आणला नाही, उद्योजकांच्या माध्यमातून माझ्यावर दबाव आला, तर ते नेमके उद्योजक कोण होते ज्यांनी दबाव आणला? आणि एकनाथ खडसे यांचा असा दावा आहे की त्यांनी त्या वेळेला त्यामध्ये कुठलीही हालचाल केली नाही, कारण त्यांना ते बनावट प्रकरण वाटलं। मग आता 2025 मध्ये नेमका पुन्हा कुणी दबाव आणला आणि ज्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या, या हालचाली घडल्या, ही फाईल पुढे गेली आणि एवढंच नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्टॅम्प ड्युटी जी आहे ती चुकवण्यास म्हणजे ती भरली गेली नाही, असं हे संपूर्ण जे प्रकरण आहे। अनेक वेगवेगळ्या टप्प्यांवर आता नेमकं पुढे काय वळण लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रणाली, वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। दरम्यान अजित पवार यांनी आपल्याला कल्पना नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय आणि यावरून शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केलेत। एक्सवर पोस्ट करून त्यांनी सरकारला सवाल केलाय। मुलगा पुण्यामध्ये 300 कोटींचा व्यवहार करतो हे पित्याला ज्ञात नाही आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत, तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? बाजारभावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता, चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्ही देखील राजीनामा द्या, असं ट्विट त्यांनी केलेले आहे। अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याच्या बातमीनं महाराष्ट्रात भूकंप आला असून सगळे राजकारण हादरून गेले। 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार 300 कोटीत केला गेला। 300 कोटीच्या व्यवहाराची 21 कोटी स्टॅम्प ड्युटी देखील कागदी घोडे नाचवत माफ करून घेतली गेली आणि 500 रुपयात व्यवहार फत्ते केल्याचा गंभीर आरोप आहे। वतनाच्या जमिनीच्या व्यवहाराची अजित पवारांना 3 ते 4 महिन्यांपूर्वीच कल्पना होती। स्वतः अजित पवार यांनी या प्रकरणात पहिली प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। या व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर चुकीची कामं खपवून घेणार नाही अशी स्पष्ट ताकीद दिल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। त्यामुळे अजित पवारांना अंधारात ठेवून वतनाच्या जमिनीचा व्यवहार झाला का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं
त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही. जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये. माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही. मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते. त्या संदर्भामध्ये मी उलट ह्या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे. आता मला आज कोणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं, मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो. जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे. एकीकडे या प्रकरणावरून चहूबाजूनं अजित पवार आणि पार्थ पवारांवर आरोपांच्या फैरी झडत असताना दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी मात्र पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. कसं काय पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात. हे महाराष्ट्र सरकारचा इंटरनल इश्यू आहे, पार्थ पवारांचा विषयच येत नाही याच्यात. याचं कारण असं, पार्थ पवारांनी त्यांना जे प्रश्न पाठवले आहेत ते म्हणले की माझी लीगल टीम त्याचं उत्तर दी, जे बरोबर आहे. पण एकीकडे महाराष्ट्र सरकार आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज करतंय. महाराष्ट्र सरकारचं पहिलं स्टेटमेंट काय आलं की जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही. मान्य, तुमच्या चॅनलवर पाहिलेल्या गोष्टी मी तुम्हाला बाय सिरियल सांगते. जर व्यवहारच होऊ शकत नाही तर स्टॅम्प ड्युटीची नोटीस कशी काय आली, आणि मग किती नक्की, त्याच्यात पण तफावत आहे. तहसीलदाराला का तुम्ही काढला जेव्हा तहसीलदार म्हणतोय की मी नाहीच सही केली, मग नक्की गोलमाल आहे भैया, कुछ दाल ने कुछ बडा काला है. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी प्रकरणात अनियमितता झाल्याचा आरोप झाल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. याच प्रकरणात पार्थ पवारांचे व्यावसायिक भागीदार आणि मामाचा मुलगा दिग्विजय पाटील यांचं नाव देखील चर्चेत आहे. दिग्विजय पाटील हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातले तेर गावातले असून ते इथे क्वचित येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. दिग्विजय पाटील जे आहेत का, पार्थ पवारचे अमरसिंह पाटील हे मामा आहेत आणि त्यांचा मामाचा मुलगा दिग्विजय पाटील आहे. दिग्विजय पाटलाचं इथं घर आहे, एवढी मोठी जमीन आहे. इथे वडिलांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. त्यांना भरपूर प्रॉपर्टी आहे. सब सेंटरला इथं गाड्या, त्यांच्या गाड्या आहेत स्वतःची. ते कारण मूळ तेरचे असल्यामुळे त्यांना तेरची जी वंश परंपरेची जमीन आहे ती त्यांना येणार होती आणि ते आहे. आणि मतदारांनी तिथं नाव आहे, मतदान करायला या ठिकाणी येत असतात ते.